सायन्स अकॅडमीला निरोपाचा क्षण व सोबतीला मनातल्या मनात खुंदकी देणारे हळवे झालेले मन, एम सायन्स अकॅडमीने आजवर दिलेली शिकवण, केलेले संस्कार व जगाला निधड्या छातीने समोर जाण्याची सकारात्मक इच्छाशक्ती ही सर्व शिदोरी घेऊन हळव्या अंतःकरणाने व जड पावलांनी एम सायन्स अकॅडमीची सर मस्त होग तू मला एकाला म्हणत बेटा 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 खरंच सर बेटा म्हणून एवढं भारी म्हणतात सांगूच नका. ओके थँक्यू थँक्यू. स्टार्टिंग पासून सांगतो, ऍडमिशन झालं तेव्हापासून लास्ट पर्यंत काय केल्या काय नाही, एन्जॉय कसं केल्या ते पण सांगतो. म्हणजे नवीन नवीन आम्ही ऍडमिशन केल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मी नवीन नवीन ऍडमिशन केलो. माझ्या संग 4-5 मित्र केले. 4-5 मित्र आता सध्याला बाहेर गेले. 4-5 मित्र सध्याला बाहेर गेले. माझ्या संग ते ऍडमिशन बी केली. मग आम्ही असंच एन्जॉय करू लागला. भरपूर एन्जॉय केले आम्ही. ट्युशन कमी एन्जॉय जास्त केल्या. मग असं सुरुवात मधुसर बसून करून केमिस्ट्री किंग एवढे भारी आहेत, मित्रांनी पण आहेत, सर पण आहेत, अजून एवढं क्लोजली आहेत आपल्या. बस सांगू नका सर बद्दल काय सांगावं. एवढे म्हणजे नंतर सान्या सर सगळ्यात भारी. बेटा 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 वर्षभर बेटा सर एवढं भारी शिकतात. बस असं कोणत्या गणित नाही सरनं शिकलेलं ते ध्यानात बसणार. अजून आपले अण्णा शिक्षणमध्ये सर म्हणजे अण्णा म्हणते आपल्याला कुठेही सपोर्ट करतात. कोणत्या अर्ध्या रात्री जरी कॉल केलं तर सर सपोर्ट करतात. तो आपण कधी मुलींसाठी हे केले नाही, कधी हे केले नाही, कधी कोणाला म्हणजे परिस्थिती समजू शकतात. सर भारी शिकतात. बायोलॉजी परफेक्ट आहे. आणि अजून काय सर बद्दल आज आमच्या सर बद्दल बोलतो. सर 5-6 मुली आहेत. आमच्या रिक्षामध्ये 7-8 म्हणजे 10 मुली आहेत. बाकीचे 20 पोरं आहेत. काही मुली निघणार घेतल्या सरला. सर सर नाही काढणार घेतले, मीच काढलो होतो सर. तर स्वतःच्या जीवावर घेतो सर. सर काही इंटरेस्ट घेणार घेतले आणि एकही मुली निघणार घेतले सरला. ते म्हणून तिच्या घरी कॉल कर, ते तिच्या घरी कॉल कर, हिच्या घरी जा, ते तिच्या घरी जा. मग सगळ्या मुलीला मी हे केलो, कोर्स लावलो. सर मीच काढलो स्वतःहून. सगळ्या मुलीला काढलो, 7-8 मुलीला काढलो. मग सगळ्यात प्रभावती फिजिकली होती प्रभाव, सरीचा प्रभाव फिजिकली होती, तिला पण मीच काढलो. अजून काही एमडी बडेनिया सध्याला नाहीत, बाहेर गेलेत प्रेमाना. सगळ्यात भारी मित्र 2026 महिन्यांना सगळ्यात भारी मित्र, सगळ्यात एन्जॉय. कधी बी सर काय कोणते असले तर ट्युशन मध्ये कमीत कमी त्याचे वर्ग परत म्हणजे क्लास परत 10 ते 15 क्वेश्चन त्याला सरला विचारावं. सर काही जरी बोलले त्यांच्या सरच्या गोष्टी परत एक क्वेश्चन त्यांना विचारावं. तसं तुम्ही विचारत जा. सरला काय समजा नाही ना क्वेश्चन, शांत बसून ऐकत जाऊ नका. सरला क्वेश्चन विचारत जा. किती पण क्वेश्चन विचारता क्वेश्चन विचारत जा. वाघमारे सर आपले लाडके जाळ इस्तू वर्षभर सरकडे जाळ इस्तू राहते. 100% 200% सरचा मी क्लास केलो नाही. 2 महिने 3 महिने क्लास केलो. सर सगळ्यात भारी शिकतात. काय प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे सरचा क्लास केलो नाही मी. मी वाका या गावातील मुलगी आहे. मी पहिल्यांदा इथे आले होते तेव्हा ट्युशन मध्ये मला आधी काहीच माहिती नव्हतं. काकांडी मध्ये ट्युशन होतं म्हणून मला माहिती नव्हतं. या काकांडी मधल्या ट्युशन मध्ये मी येणार पण आहे म्हणून. पण मला इथे आल्यानं खूप छान वाटलं. आणि इथे खूप छान सगळे सर खूप छान शिकवतात. आणि सगळ्या सरांना माझ्या ट्युशन घेण्यासाठी आले होते. छान शिकवतात संपूर्ण सर. आणि एम्स अकॅडमी पण खूप छान आहे. खूप सर म्हणत होते अभ्यास करा, परंतु सगळं जे इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले तेच केला. परंतु सरांचं जर ऐकलं असतं तर आज पूर्ण पेपर सॉल्व्ह झाला असता. धन्यवाद सर आमच्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम. निरोप समारंभ. इयत्ता 12वी मध्ये आपण बोर्डची एक्झाम दिली. ती बोर्डची एक्झाम आपली म्हणजे इथपर्यंत तर चीटिंग चालून चालली आहे. पण आजची जी आपण यावर्षी दिली एक्झाम ते आपल्या मेहनतीची आहे. सर्वांना या एक्झाम मध्ये भरभराटीचे यश मिळो हीच ईश्वर प्रार्थना.
असं म्हणतात की 12वी हे टर्निंग पॉइंट आहे. या टर्निंग पॉइंटवर आपल्याला आपल्या शिक्षकांची म्हणजे खूप चांगल्या शिक्षकांचा सहभाग झाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अभ्यास केला. त्याच्या काही एखादं फळ आपल्या बोर्ड एक्झाम मधून आपल्याला मिळो. खूप छान प्रोत्साहन दिलं. पुढे जाण्यासाठी पण खूप त्यांनी मार्ग सांगितले. सर्व सरांनी सगळ्या विषयामध्ये छान शिकवलं. पेपर पण आमचे खूप छान गेले. एवढं बोलून मी माझे मनोगत संपवते. सगळ्या सरांना थँक्यू. क्वालिटी एज्युकेशन इज आवर एम या विश्वासाने आपल्या काकंडी नगरीमध्ये आपण 2017 पासून ही अकॅडमी रन करत आहोत. सचिन सरांची साथ आम्हाला 2018 पासून मिळाली. त्या अगोदर 17 पर्यंत मी कैलास गायकवाड सर यांच्यासोबतच शिकवायला होतो. 18 पासून सचिन सर आले. बऱ्याचदा आमचे प्रयत्न झाले, कारण आपल्याकडे मॅथमॅटिक्स शिकवायला स्वतः गायकवाड सर होते, त्यामुळे काही आमचं सुरुवातीला सायनाथ सरांशी जुळलं नाही. पण एकाएकी गायकवाड सर गेल्यामुळे आणि केमिस्ट्रीमध्ये मॅथमॅटिक्स मध्ये आपले सायनाथ सर अगदी प्रावीण्यपूर्ण असल्यामुळे आम्ही त्यांना वारंवार विनंती केली, सर आमच्या सोबत तुम्ही जॉईन व्हा. पण सरांच्याही पाठीमागे बराचसा व्याप होता. 10वी 9वी 8वी सगळं बेस काकांडीच पूर्ण काकांडीचं बेस आपले सायनाथ सरच पूर्ण करत असतात. सायनाथ सरांच्या मार्गदर्शनामध्ये आर्मी भरती, पोलीस भरतीमध्ये खूप सारे विद्यार्थी लागलेले आहेत. सर्व पंचक्रोटीतल्या गावातल्या लोकांना माहीतच आहे की सायनाथ सरांचं मॅथमॅटिक्स आणि पोरांना जॉबवर लावेपर्यंत कसं शिकवतात हे सर्वांना माहिती आहे. आपले